तर गाईज आता आम्ही पोहोचलो भटाड्याला आणि हे बघा भटाड्याचं मंदिर. हे बघा मंदिर इथून कसं क्लिअर दिसतं आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही किती सारी गर्दी आहे. कुठले आहे तुम्ही? इथलेच आहे. हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मी प्रिया. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे नागपंचमी. सर्वात आधी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज नागपंचमी असल्यामुळे मी लवकरच उठली होती आणि दारासमोर झाडू वगैरे मारून पाणी वगैरे मारून घेतलं. हे बघा, सकाळ सकाळी छान पाणी वगैरे मारलं, फरशी वगैरे पुसून घेतली आणि आता पाणी लावलं, हीटर लावलेला आहे. आता आंघोळ वगैरे करते छान आणि मग पूजा करायला जाते. आणि हे बघा, मी उठलीही आणि आमचं छोटू साहेब झोपूनच आहे कारण जास्त वेळ झाली पण नाहीये. माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी स्वास्तिकचे फुलं तोडून आणले कारण मला पूजा करायची आहे. तर आधी पूजा करून घेते. माझी पूजा वगैरे झाली आता आणि आता आम्हाला जायचं आहे. आज नागपंचमी आहे त्याच्यामुळे आता आम्हाला नाग मंदिरमध्ये जायचं आहे पूजा करायला. आणि आमचे साहेब बघा, यांची तर काही सकाळ होतच नाहीये. आतापर्यंत झोपू दिलं म्हणजे आतापर्यंत माझे चांगले कामं पण झाले. आता उठवली आहे ना. उठला साहेब आमचा. उठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वरूप. स्वरूपचे बघा आंघोळ वगैरे करून दिली आणि स्वरूप एकदम रेडी झालाय. स्वरूपचे पप्पा पण रेडी झाले जाण्यासाठी. आणि आज नागपंचमी असल्यामुळे आम्ही भटाड्याला जाणार आहोत पूजा करायला. आणि जाता जाताच रस्त्यामध्ये पूजेचं सामान वगैरे घेणार आणि मग जाणार. तर चला मग आता आम्ही घरून निघालो आणि आधी पूजेचं सामान घेणार आणि सर्वात आधी आम्ही भटाड्याला जाणार कारण आज श्रावण सोमवार आहे. तर आधी महादेवाची पूजा करणार आणि मग जाणार भद्रावतीला नाग मंदिरमध्ये. तर चला मग आता पहिले पूजेचं सामान वगैरे घेते. पूजेचं सामान वगैरे घेतलं आता आणि आता आम्ही निघत आहोत भटाड्याला जाण्यासाठी. तर गाईज आता आम्ही पोहोचलो भटाड्याला आणि हे बघा भटाड्याचं मंदिर. आणि इथे पूजेचं सामान पण भरपूर सारं विकायला आहे पण आम्ही तिथूनच घेऊन आणलो. फक्त मी बेलच नाही आणली होती. आता फक्त बेल घेते आणि मग पूजा करायला जाते. चला. हे बघा, मी घरून छोटासा आरतीचा ताट आणली होती. तर मी आता इथे सगळं आरतीचं सामान वगैरे ठेवली. आता जाते आतमध्ये आणि पूजा करून घेते. चला. आणि आता आतमध्ये माहित नाही किती गर्दी आहे, काय आहे काही माहित नाही. तिथे पूजा करता येते की नाही येत. पहिले आतमध्ये जाऊ. आता इथे बँड चालू आहे ना त्याच्यामुळे काही व्यवस्थित आवाज येत नसेल तर थोडंसं मॅनेज करून घ्या. गर्दी बघा, काही दिसत नाही किती गर्दी आहे. माझी पूजा वगैरे झाली आणि आता बाहेर नारळ वगैरे फोडू आणि मग जाऊ भद्रावतीला. चला. खूप जास्त गर्दी आहे. इथेच एवढी गर्दी आहे तर तिथे भद्रावतीला किती गर्दी असेल. आम्ही पूजा वगैरे करून आलो बाहेर आणि आता स्वरूपचे पप्पा नारळ फोडून राहिले. हाय. आता स्वरूपचे पप्पा नारळ फोडून राहिले आणि मग आता नारळ वगैरे फोडणार आणि मग इथून जाणार. बाय. महादेवाची पूजा वगैरे केली. आता आम्ही जाणार भद्रावतीला नाग मंदिरमध्ये. तर चला आता मग आम्ही भटाड्यावरून तर निघालो पण आता खरी मजा आहे कारण आता आम्ही चाललो भद्रावतीला नाग मंदिरमध्ये. आता तिकडे किती गर्दी असणार आहे, कसं काय असणार आहे काहीच आयडिया नाही. तिथे गेल्यानंतर माहित होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर गाईज आम्ही भद्रावतीमध्ये पोहोचलो आणि तुम्ही गर्दी बघा. हे बघा, इतकी भयंकर गर्दी आहे अजून. आणि आम्हाला गाडी पार्क माहिती आहे का तिकडे बाहेरच करावी लागली, खूपच जास्त दूर तिकडेच. आणि इथून आता आम्ही पायी जातो आणि भयंकरच गर्दी आहे यार.
असं वाटतं इथं जत्राच भरलेली आहे वाटते. आतमध्ये तर किती गर्दी असं अजून. चला, आणि आमचा स्वरूप पण चालत चालत जात आहे. स्वरूप हे बघा, पायी पायी जात आहे स्वरूप. किती मस्त गर्दी आहे इथं, छान वाटत आहे. पण खूपच बरं झालं मी इथे आली. तर मला माहिती होतं इथे गर्दी राहणार म्हणून, पण इतकी गर्दी राहील मग मी बिलकुल एक्सपेक्ट केलं नव्हतं. बघा यार, मला इथे कशी फिलिंग येत आहे माहिती आहे का, जसं काही इथे मेलाच भरलेला आहे. खरंच बघा, सगळे मेल्यामध्ये सामान बी कसे विकायला, असं सेम तसंच काहीतरी आहे इथे. झाला आता माझ्या नवऱ्याला आता चुना लागला पैशाचं. आता तुम्ही रेडी राहा. मी भद्रावतीमध्ये ना नागपंचमीच्या दिवशी फर्स्ट टाइम आली आहे, म्हणून माझ्यासाठी हा जास्तच नवीन एक्सपिरियन्स वाटत आहे. कोणाला म्हणजे माहितही असेल, पण मला काहीच नाही माहिती याबद्दल. फर्स्ट टाइमच आली म्हणून मला थोडंसं खूप छान वाटतं. एक्साइटमेंट पण होत आहे आतमध्ये जायची, आणि आता माहिती नाही आतमध्ये पूजा करायलाही जाऊ देतात, माहित नाही जाऊ देत की नाही. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो आता नाग मंदिरच्या गेटच्या समोर बिलकुल. आणि त्या बिलकुल गेटच्या समोरच तुम्ही बघा हे गर्दी बघा. अजून आम्ही आतमध्ये सुद्धा नाही गेलो, आणि एंट्रीच एवढी गर्दीची आहे. आणि आतमध्ये कसं असं आता इथून जाता सुद्धा येत नाही व्यवस्थित. आतमध्ये पूजा करता येईल का नाही यार, इतकी गर्दी यार. मी बिलकुल, मला असं वाटलंच नव्हतं गर्दी असेल असं वाटलं होतं, पण इतकी गर्दी बाप रे. हे बघा, गेटच्या जवळूनच एवढी मोठी लंबी लाईन लागली आहे मंदिरात जाण्यासाठी. बघा हे लाईन बघा किती लंबी आहे. तर मंदिरापर्यंत लाईनच आहे वाटते. किती वेळ लागेल यार आतमध्ये जायसाठी. तर काहीच मी दर्शन करून आली, आणि आतमध्ये काही कॅमेरा अलाव नव्हतं, इतकी गर्दी आहे आज. का मला वाटलंच नव्हतं इतकी गर्दी असं. आताही बघा ही लाईन, कशी तरी दर्शन झाले, पण शूट मी काहीच करू शकले नाही. पण आता डायरेक्ट सांगत आहे मी. आणि बघा इतकी लंबी लाईन लागली आहे माणसांची, बायांची. 2 घंटे थांबावं लागत आहे, पण फायनली दर्शन झाले. आता आम्ही इथून निघतो. बघता का तुम्ही, कुठले आहे तुम्ही? अच्छा, हो का, झालं दर्शन तुमचं? ठीक आहे. इथे महाप्रसाद पण चालू होता, साबुदाणा. तर मी आता घेतला. आता आम्ही नाश्ता करतो इथे. चला, स्वरूप तर दे 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 म्हणत आहे, त्याला जास्तच भूक लागली आहे वाटते. हे घे. चला ठीक, एका ठिकाणी बसून खाऊ ना. आता आम्ही बाहेरच निघलो, आणि आता बाहेर कुठेतरी खाणार, कारण तिथे जागाच नव्हती. तर आता कुठेतरी बाहेरच जागा बघते. गाईच्या आतमध्ये जागा नव्हती म्हणून आम्ही बाहेर आलो इकडे, आणि आता इथे आम्ही नाश्ता करत आहोत. आणि स्वरूपलाही भूक लागली होती. आणि हे खाऊन झाल्यावर खरी मज्जा आहे, कारण मी माझ्या हस्बंडचा पॉकेट पूर्ण खाली करणार आहे. कारण इथं खूप सारं विकायला आहे, तर मग ते घेणार. पहिले आधी पेट पूजा करून घेते, आणि मग तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते. आम्ही साबुदाणा वगैरे खाऊन घेतलं, आणि हे बघा मंदिर इथून कसं क्लिअर दिसतं. आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही किती सारी गर्दी आहे. आणि पोलीसच इतके सारे आहेत. पोलीस बघा ना, हे बघा पोलीस किती सारे आहेत. तर त्याच्यानुसार तर गर्दी दिसायलाच येत आहे. चला, आता मी आता काहीतरी घेते वगैरे, जे काही आवडेल ते घेते, आणि मग जाऊ घरी डायरेक्ट. चला गाईच, इथं इतकं सारं विकायला आहे ना. मी मंदिरापासून एवढं लांब आली, इतकं सारं विकायला असल्यामुळे मला काही समजतच नाही मी का घेऊ का नाही. त्याच्यामुळे नुसतं मी चालत चालली आहे, चालत बघत जात आहे, पण अजून काही घेतलेलीच नाही आहे. पण काही नाही काहीतरी घेणारच आता. चला, काहीच हे घेत आहे मी. हा, छान वाटतं मला, हे खूप छान वाटले म्हणून मी आता हे घेत आहे. वेल लावायला, किचन मध्ये लावायला छान वाटेल ना, म्हणून मी आता हे घेतले आहेत. बघू मग घरी गेल्यानंतर लावते मी, तुम्हाला दाखवते नंतर. हे घेत आहे, आणि अजून काहीतरी बघते फ्लॉवर्स वगैरे छान. हाय, कुठले आहे तुम्ही? इथलेच आहे का? अच्छा, झाले का तुम्ही गेले मंदिर मध्ये? खूप गर्दी आहे ना. बघत जा व्हिडिओ. हो, आम्ही पण आलो. आता आम्ही गावाकडेच जाण्यासाठी निघालो होतो. आम्ही शेगावला. बघत जा. हो हो हो, ठीक आहे, बाय. तर गाईज, मी हा फॅन घेत आहे छोटूसा स्वरूपसाठी, कारण लाईट वगैरे गेल्यावर मच्छर खूप चावतात ना, म्हणून त्याच्यासाठी मी हा छोटासा फॅन घेत आहे. ज्याला फॅन घेतला आणि वाव म्हणायला लागला डायरेक्ट. खूप युजफुल होणार आहे हा फॅन याला. चला, आता गावाकडे जाण्यासाठी निघावं लागतं. आता खूप उशीर पण झाला आहे. चला गाईज, तर मी आता घ्यायला आली स्वरूपसाठी टी-शर्ट्स. छान आहे ना, मला खूप आवडली म्हणून घ्यायचा विचार करताय आता.
2 टी शर्ट घेऊन घेते हा. हे रेड वाली घेऊ काय? छान वाटतंय रेड वाली. आम्ही शॉपिंग वगैरे केली, स्वरूपसाठीच केली आणि दर्शन वगैरे छान झाले. खूप छान आजचा दिवस गेला नागपंचमीचं. आणि आता निघत आहोत आम्ही गावाला जाण्यासाठी. आणि हो, भटाड्याला किंवा भद्रावतीला कोण कोण आले होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय.